आज गांधी विचार साहित्य संमेलनामध्ये मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, त्या दोन प्रमुख वक्त्यांनी आपला आतला आवाज सर्वांच्या समोर खुलकर मांडला आहे। ते दोन्ही विज्ञानाचे पाईक, एक वैज्ञानिक विवेक सावंतजी आणि दुसरे डॉक्टर म्हणजे सुद्धा वैज्ञानाच्याच मार्गावर चालत आलेले डॉक्टर कुमार सप्तर्षी। आणि आपण सर्व युवा बुजुर्ग साथी, लडाखहून आलेले सोनम वांगचुकजी, त्यांचा सत्कार करणं अत्यावश्यक आहे। ते रामदास भटकळजी, गांधी स्मारक निधीचे सर्व ट्रस्टीज, वक्ते आणि आपण सर्व मेरे बहनों और भाइयों, कालच्या महिला दिवशी आपण सर्व महिलांना सलाम करतो, पण हर दिन महिला दिन असं मानून मी आजही आपल्याला सलाम करते। आज हा एक विशेष वेगळा आवाज आपल्या मनभरातून उठवण्याची जी एक कामगिरी या सत्राच्या निमित्ताने केलेली आहे ती फार अनोखी आहे। मी सुद्धा विचारच करत आले की खरोखर गांधींचा आवाज ऐकवायचा आहे की आपला स्वतःचाच। आणि आपण पाहिलं की गांधींनी जे आपल्या आत्मसमर्पणातून सुद्धा आवाज काढले ते शब्दांकित झाले, परंतु त्यांना केवळ सत्याचे शोध घ्यायचे नव्हते त्या निमित्ताने, पण सत्याचे प्रयोग करणंच सर्वाधिक महत्त्वाचं जीवनाचं लक्षण ते मानत होते। आणि त्यामुळे सावंतजींनी जे सांगितलं की प्रेम आणि करुणा यातून तो आवाज निघत असतो आणि वेदना शमवण्याची आर्त इच्छा यांनीच खरा आतला आवाज उमटतो आणि आपल्याला जीवनामध्ये संतुष्टी देतो, हेही कुमार भाऊंनी सांगितलं। आणि म्हणून आपण एकटे असलो तर आतला आवाज आपल्याला हिंमत देतो, हे विवेक भाऊंनी सांगितलं। हे खरोखर फार महत्वाचं आहे। परंतु आपण पाहतो की आज बाहेरचा आवाज किती मोठा आहे, बाजार फुललेला आहे, डीजेचा आवाज अगदी बरोबर मशिदीच्या किंवा मंदिराच्या समोरच जाऊन उठतो आहे आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी बनलेली आहे, त्यातून बराच काही शब्द खुंटतो आहे आपल्या युवकांच्याही तनामनामध्ये। आपण पाहतो आहोत की म्हणून आपल्या भोवतीचा आवाज आपण किती आतमध्ये घ्यायचा याचा विचार केला तरी आपल्या सभोवतालची परिस्थितीच खरोखर आपल्या अंतरंगी विचार घुमवत असते, हे नाकारता येणार नाही। मलाही दिवसभरामध्ये जे काम होतं किंवा जे काम होत नाही तेच रात्रभर कुठल्या ना कुठल्या निमित्ताने दिसत असतं। ते केवळ स्वप्नरूपी नसतं, कधी गीतरूपी असतं, कधी काय असतं, परंतु हा आपला आतला आवाज गांधीजींसारख्यांच्या प्रेरणेने आपण ज्या वेळेला त्याचा मार्ग ठरवतो, त्याची दिशा ठरवतो, त्यावेळेलाच तो आपल्या जीवन प्रणालीचा एक आधार बनतो, आपल्या कार्यप्रणालीचा एक आधार बनतो, हे नाकारता येणार नाही। महात्माजींनी जे काही या देशाला दिलं ते आज कितीही गांधींची विरासत ढासळण्याचा, गिरवण्याचा, वाराणसी मधली गांधी स्मारक निधीची एक इमारत ध्वस्त करण्याचा प्रयोग सत्ताधीश करत असले तरी गांधीजी हे सत्तावादी नव्हते, ते समाजवादी होते। त्यामुळे ती विरासत नाही ढासळू शकत।
चंद्रकांत वानखेडेंनी जे येऊन गेले असतील मला वाटतं, आपल्या पुस्तकाला जे नाव दिलं की गांधी क्यों नहीं मरते, हा प्रश्न अत्यंत लाख मोलाचा आहे. आणि म्हणून आज बाहेरचा आवाज जेव्हा एक प्रकारे गांधींना बदनाम करू इच्छितो, महात्माजींनीच खरोखर भारत पाकिस्तान वेगळे केले असा एक बेबुनियाद आरोप लावू इच्छितो, त्याही वेळेला गांधींचा तो आतला आवाज कुठेतरी शब्दांकित होतो, क्रियान्वित होतो आणि त्यातून आपल्याला प्रेरणा मिळते. दे दी तूने आजादी बिना खड़ग बिना धार, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. त्या दोन ओळींनी सुद्धा आपल्याला सत्य आणि अहिंसेचा मार्ग हाच खरोखर माणसाला, नागरिकाला, देशाला, एखाद्या समुदायाला स्वतंत्र करू इच्छितो आणि करू शकतो, ही ताकद आपल्याला जाणवू शकतो. आपल्याला माहिती आहे की गांधी विरुद्ध सावरकर, गांधी विरुद्ध भगतसिंग, गांधी विरुद्ध बाबासाहेब असे खूप विवाद विभाजनकारी सत्ताधीश उठवतात, परंतु प्रत्यक्षामध्ये गांधींनी कधीही ज्यांच्या समोर सत्याग्रही चालला त्यांनाही आपल्या दुश्मनीचं टार्गेट म्हणजे लक्ष बनवलं नाही. हे दक्षिण आफ्रिकेच्या त्यांच्या रणनीतीपासून ते इथे आल्यानंतर स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी जी रणनीती अवलंबिली त्यातूनही प्रकट होणारी दिशा आहे. आज जी दशा आहे आपल्या देशाची ती नेमकी ह्याच्या विरोधात आहे. एकेकाला एकेका समोर उभं करणं हे जर लक्ष्य असेल वोट बँक आणि नोट बँकचं, तर आपण आपला आवाज ऐकू शकतो का? आपण तो गांधींचा विचार आपल्या तनामनामध्ये रुजवू शकतो का? आज प्रश्न सतत आपल्या तनामनामध्ये घुमत असतो, असं मला स्वतःलाही जाणवतं. आपल्या दोन्ही वक्त्यांनी त्यांचे खूप अनुभव अगदी पोलीस प्रशासनापासून ते गरीब वंचित बालकांपर्यंतचं त्यांचं कार्य हे सर्व आपल्या समोर त्यांच्या आतल्या आवाजाच्या निमित्ताने ठेवलेलं आहे. मला वाटतं की खरोखर इतिहास ही फक्त हकीकत नसते, तर एक प्रेरणेचा स्रोत असतो. हे जर खरोखर आपण मानत असलो तर आज इतिहास सुद्धा बदलण्याचा प्रयोग आणि प्रयत्न चालू असताना आपल्याला गांधींची विरासत, वैचारिक विरासत ही जपणं किती आवश्यक आहे हेच पुन्हा पुन्हा माझ्यासारख्याच्या मनात प्रश्न घुमवत असतो. आपण पाहतो की आज खरोखर अहिंसा आपल्याला आजूबाजूला दिसते आहे का? महिला दिवस आपण साजरा करतो, परंतु लांजी पासून हाथरस पर्यंत, अगदी मणिपूर पर्यंत जे काही झालं आहे आणि होत आहे ते काय स्त्रीत्वाला सन्मान देणारा आहे का? आता पुण्यामध्ये शिकणारे मणिपूरचे विद्यार्थी आले होते. कुकी विरुद्ध मैती हा कुठला संघर्ष आहे? हा संघर्ष आपण ज्या वेळेला एखाद्या व्हिडिओच्या निमित्ताने बिभत्स स्वरूपात पाहतो त्यावेळेला कुठेतरी थरकाप होतो, परंतु आपण चुप का बसतो? केवळ सत्तेवरचा सर्वात महत्वाचा मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री त्याची दखल घेत नाही म्हणून हा आवाज आपल्यामध्ये कुठेतरी खुपतो. कालपासून पुन्हा हिंसा सुरू झालेली आहे, अनेकांची हत्या झालेली आहे. लोकशाहीचा स्तंभ मानत असलेला मीडिया काय बोलतो आणि काय बोलत नाही हे कोण ठरवतं ते आपण सगळे समजतो, आणि म्हणून ती खबर कुठेही आजपर्यंत पसरलेली नाही.
पण असा सगळा अत्याचार महिलांवरचा सुद्धा हा खरोखर स्त्रीचं कर्तृत्व, नेतृत्व, मातृत्व सगळं काही नाकारणारा आहे का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारतो. त्यावेळेला आपल्याला जाणवतं की महिला सुद्धा एक लक्ष बनलेल्या आहेत. मालेगावच्या दंग्यानंतर आम्ही पोहोचलो त्यावेळेला आम्ही पाहिलेलं आहे की निस्सार कॉलनीमध्ये आणि भावसार कॉलनीमध्ये महिलांच्या मध्ये कुठलाही भेदभाव नव्हता. आणि आम्ही काय शंड आहोत का असं विचारणारे काही भाऊ बंद हे इतक्या खोट्या प्रमाणावरती बोलत होते, दिवचत होते की त्यातून दंगा वाढल्याशिवाय राहत नव्हता. आम्हाला हस्तक्षेप करावा लागला. अधिक सत्यवादी महिला असतात असाच माझा तरी आतला आवाज सांगतो. आणि म्हणून मणिपूरची हकीकत सुद्धा ज्या खनिज संपत्तीच्या मुळे निर्माण झालेली आहे, 2017 मध्ये MOU झालेले आहेत आणि लिथियम पासून एक एक मिनरल, एक एक खनिज, त्याचा खजाना हा कुकींच्या जमिनीच्या खाली असताना ते देत नाहीत. म्हणून ती आदिवासींची जमीन दुसऱ्या आदिवासींनी खरेदी करावी यासाठी एक रणनीती रचली गेली. याचे सगळे डिटेल्स आज माझ्यापर्यंत आहे. हे सगळं खजाना लुटण्याचं काम मणिपूरमध्ये 2017 मध्ये झालेल्या मेमोरँडम्स ऑफ अंडरस्टँडिंग पुरतं मर्यादित नाही. आज पूर्ण देशामध्ये आपण ऐकतो आवाज, जो आक्रोश आहे, जो आपल्या आतपर्यंत खोलात शिरतो, तो आहे जल, जंगल, जमीन, पहाड सर्व सर्व वाचवण्याचा, नद्या वाचवण्याचा. आपल्या मुळा मोठ्या नदीवरती लढणारे संतोष तालवाणी आणि सर्वजण आपण सुद्धा पोचले असाल कुठेतरी चिक्को आंदोलन छोटं मोठं करण्यासाठी. परंतु एकेका नदीवरती होणारं आक्रमण आपलं मन हलवतंय की नाही हा प्रश्न मनामध्ये घुमतो आहे. कारण एकेका नदीवरती रिव्हरफ्रंटच्या नावाने सिमेंट घालणं, कॉन्क्रिटीकरण करणं, एकेका फ्लड प्लेन्स मध्ये मोठमोठ्या इमारती मुख्यमंत्र्यांची उभ्या उभ्या सही घेऊन बिल्डर्सनी उभ्या करणं. मग ती बडोद्याची विश्वामित्री नदी असो की कोल्हापूरची पंचेश्वर, एकेका नदीमध्ये प्रदूषण वाहत येणं, नर्मदेचं पाणी पिण्यालायक नाही. हे 80% परिक्रमावासी जे महाराष्ट्रातून येतात आमच्या क्षेत्रामध्ये आणि चालत जातात त्यांनाही माहित नसतं ही वस्तुस्थिती आहे भोवतालची. तर आपला आवाज काय सांगतोय? आमचा आतला आवाज हेच म्हणतो आहे की नद्या वाचवण्यासाठी सर्वांनी दम भरणं आवश्यक आहे. महाकाल उज्जैनला जातात लाखो लाखो लोक, जराही विचार करत नाहीत की क्षिप्रा नदी आचमन करण्यालायक पाणी सुद्धा आहे का? आणि जर असं जल है तो कल है म्हणत प्रदूषित होत असलं तर मग पाणी सुद्धा अगदी गरिबांना पिण्याचं, त्यांची ती वंचना मिटवण्याचं जे कुठलं कार्य आतला आवाज कुणाचाही सांगत असेल करावं असं, ते कार्य आपण कसं करणार हा प्रश्न सुद्धा आपल्या मनामध्ये घुमणं आवश्यक आहे. आज एक एक नदी घाटीवरती जे संकट आलेलं आहे त्याच्या समोर लढल्याशिवाय नर्मदेच्या खोऱ्यात सुद्धा 50,000 कुटुंबांचं पुनर्वसन झालं नसतं. पण आजही जे वंचित आहेत, जे विस्थापित आहेत, त्यांची सर्वांची या प्रस्थापितांच्या बरोबरची लढाई, यावरचं उत्तर आपला आवाज आतून देत नसेल तर आपण कधीच लढू शकणार नाही. अहो मोठी मोठी धरणं तर हवीतच. अहो आपल्याला विजेची तर गरज आहेच. पहा, गरज नसताना आपण वीज चमकतो तर कुठेतरी आतला आवाज आपल्याला खुणावतो का की आपण असं करू नये, आपण वाचवावं पाणी. नळासमोर उभं राहून ब्रश मारत असताना नळ उघडा ठेवून वाया घालून देऊ नये.
आपण वाचवावं प्रदूषणापासून, हवा, पाणी आणि प्रत्येक प्राकृतिक संसाधन, ज्याच्याशिवाय कोरोना एकच नाही, कुठलाही व्हायरस आपण थोपवू शकणार नाही आणि जगू शकणार नाही जर हे हिरवे व्हेंटिलेटर्स आपण वाचवले नाहीत तर. आमचा आतला आवाज सतत हेच सांगतो, कारण जल जंगल जमीन बचाने मूल निवासी लड़ते हैं, पूंजीपति हकदारी बनकर संविधान कुचलते हैं. ही हकीकत आहे. तेव्हा संविधान अमर रहे असं म्हणणं, संसदेमध्ये ते सुद्धा होऊ न देणं, जय भीमचा नारा उठवू न देणं, हे सर्व आपल्या भोवतालचा आवाज, आक्रोश ऐकत असताना आपला आवाज काय सांगतोय? आपला आवाज सांगतो आहे की नाही की आपण प्रकृती हीच आपल्या जीवनाचा आधार आहे, म्हणून ती वाचवण्यासाठी जे लढत आहेत त्यांच्याशी जोडलं जाणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. आणि नेमकं उलट्या दिशेने होत आहे. जी लूट होते आहे या संसाधनांची, ज्यासाठी कंपनीकरण, कंत्राटीकरण, वस्तूकरण, बाजारीकरण हेच अर्थव्यवस्थेचे आधार बनलेले आहे, हे अगदी 2025च्या बजेटमधून सुद्धा सिद्ध होत असतं. याचा अभ्यास आपण जर केला नाही आणि त्या अभ्यासाच्या आधारावरती आपण ठरवलं नाही की आपण आपली दिशा कशी ठरवायची, तर मग आपण सुद्धा संविधान गाडण्यामध्ये भागीदार आहोत असंच आपला आवाज स्वतःला कधीतरी सांगितल्याशिवाय राहणार. आपण पाहतो आहोत की खरोखर असा आवाज उठवणारे महात्मा तर होतेच. त्यांनी समता, सादगी, स्वावलंबनाचा जीवन मार्ग अपनावला आणि मेरा जीवन ही मेरा संदेश है हे आपल्याला सांगून बरंच काही मागे ठेवून ते गेलेले आहेत. त्यांच्याच पायावर चालत, त्यांच्याच पावलावर चालत विनोबाजींनी जेव्हा भूदान आणि ग्रामदान उभं केलं, जयप्रकाश नारायणांनी कम्युनिस्ट की गांधीवादी यामधला त्यांचा तुझा भाव मिटवून शेवटी गांधीवाद स्वीकारला आणि संपूर्ण क्रांतीचा एक संदेश देशाला गेला. तो भ्रष्टाचार ज्याच्या विरुद्ध आवाज उठला गेला तो खरोखर आज मिटला आहे का? या एकेका संसाधनातून जो भ्रष्टाचार उमटतो आहे, वाढतो आहे आणि जो बहुतांश कष्टकऱ्यांना, शेतकऱ्यांना लुटतो आहे, गाडतो आहे, त्यांच्या आत्महत्येच्या शिवाय दुसरा मार्ग नाही असं एक प्रकारे सुचवतो आहे, तो कुठेतरी आपल्या आतमध्ये पोचतो आहे असं आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना जाणवतं. हेही जाणवतं की त्यांना आशीर्वाद आहे सत्ताधीशांचा, म्हणून अवैध रेत खाणी या नद्या संपवतात, अवैध भूमी अतिक्रमण आणि आक्रमण जे आमच्या मुंबई सारख्या, पुण्यासारख्या भीमनगर वसाहतीतल्या असो की मुंबईतल्या भुजवाडी मधल्या असो, सिद्धार्थ नगर मधल्या असो, निर्मात्यांनाच उखडून टाकतात, बेघर करतात. तेव्हा संविधान दिवशीच्या आमच्या गीतामध्ये आम्हाला म्हणावं लागतं, घर घर पर बुलडोजर लेकर तुम जब आगे बढ़ते हो, निर्माता को बेघर करके संविधान कुचलते हो. शेवटी ते निर्मातेच असतात, ते सौंदर्यीकरण करतात, ते शहरीकरण करतात आणि त्यांचीच घरं दारं उखडून त्यांच्या मुलाबाळांना रस्त्यावर भर पावसात सगळे महाराष्ट्र शासनाचे आदेश तोडून एखाद्या मंत्रींच्या निर्देशानुसार फेकले जातात. त्यावेळेला लढावंच लागतं. आमचा आतला आवाज सांगतो की कानूनी आणि मैदानी लढाई या सर्व मुद्द्यांवरती जर आपण केली नाही तर काही अधिकार नाही मतदाता नागरिकांना, केवळ मतदान करण्याच्या पलीकडचं. आणि गांधीजींनी म्हणूनच नागरिकत्वाचा तर कधी फार मोठा अवडंबर केलं नाही, परंतु एकेका माणसाची स्थान, सन्मान, इज्जत आणि जगण्याचा अधिकार
जो आपल्या संविधानामध्ये आज अधोरेखित झालेला आहे, तो सुद्धा कुठेतरी गांधीजींसारख्या आणि एकूण स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्यांनी शहादत स्वीकारली त्या सर्वांच्या प्रेरणेमधून आपल्याला मिळाली. आणि म्हणून आपला आवाज निश्चितपणे हे सांगणारा असला पाहिजेच की कुठल्याही प्रकारचा भेदभाव, कुठल्याही प्रकारची गैरबराबरी जी आज बिभत्स रूप घेऊन पुन्हा अब्जाधीशांना 1600 कोटी रुपये दिवसाला देते आणि आमच्या मजूर, विधवा, एकल महिलांना सुद्धा 600 रुपये देत नाही. पुण्याच्या स्टेशनवरती रात्री 10-10, 11-11 वाजेपर्यंत 1700 आणि 2000 किलोमीटर चालण्यापासून वाचवण्यासाठी, त्या कष्टकऱ्यांना गाडीमध्ये बसवण्यासाठी आम्ही सर्व आमचे कार्यकर्त्यांसह ज्या वेळेला लढत होतो त्यावेळेला जाणवत होतो की आपण खरोखर आपल्या देशामध्ये किती वंचना भोगायला लावतो. हे भुक्तभोगी आणि दुसरीकडे उपभोगी यांच्यामधला जो विवाद आहे, यांच्यामधला जो संकट आणणारा असा एक विभाजनकारी व्यवस्थेचं दर्शन आपण घेतो आहोत, त्या समोर आपला आतला आवाज काय सांगतो आहे? आपला आवाज हे म्हणतो आहे का ही गैरबराबरी मिटवणं? प्रस्तावनेमध्ये 1976 मध्ये का होईना पण जो समाजवाद शब्द आलेला आहे तो गांधींचा समाजवाद, तो ज्योतिबांचा समाज, तो बाबासाहेबांचा समाजवाद, तो भगतसिंगांचा समाजवाद, ज्यांनी सुद्धा हे म्हटलं की शहीद आझम हिंसेने कधी शोषण थांबणार नाही. शोषण दूर करायचं असेल तर अहिंसेच्याच मार्गाने चालणं आवश्यक आहे. या सर्वांपासून आपण प्रेरणा घेतो आणि ह्या प्रेरणेतून आपला आवाज आपल्याला ताकद देतो आहे. तर आपण निश्चितपणे न डरेंगे न डराएंगे आगे बढ़ते जाएंगे असा केवळ नारा नाही तर संकल्प घेऊन पुढे जाऊ शकतो आहे. आपण पाहतो आहोत की असा आवाज उठवणारे, जाती आणि धर्माच्या पार एकतेची बाब समाजाच्या मनात रुजवू पाहणारे, गंगा जमुना तहजीब वाचवू पाहणारे, हे गोल बंद करत असतील जनतेला तर त्यांना जेल बंद करणार हा सत्ताधीशांचा संकल्प आहे. भीमा कोरेगाव पुण्यातलीच तर गोष्ट. कुठून कुठून सुद्धा भारद्वाजला आणलं. पत्थलगडीमध्ये आदिवासींच्या हक्कासाठी लढणाऱ्या फादर स्टॅन विलियमला मृत्यूच्या कगारावरती ढकेललं गेलं. आमच्या NAPMच्या अधिवेशनामध्ये सर्वाधिक सांप्रदायिकतेच्या विरोधात आणि मानवी अधिकाराच्या बाजूने बोलणाऱ्या उमर खलीदला आजही कोंडून ठेवलं. हे सर्व होत असताना आपला आतला आवाज काय सांगतोय? आपला आतला आवाज तेव्हाच बोलेल ज्या वेळेला आपण हे जे काही होत आहे त्याचा शोध घेण्यासाठी तिथे पोहोचू, जिथे अन्याय होईल, जिथे दंगा होईल, जिथे अत्याचार होईल. न घाबरू न मागे फिरू. आम्ही बघितलं ना, मालेगाव मध्येच नाही तर मध्य प्रदेश मध्ये काय होते. काश्मीर फाईल्सची फिल्म दाखवून उत्तेजित केलं जातं, अस्मिता उकसवली जाते आणि मग कशा प्रकारे रामनवमीची खरी यात्रा रघुवंशी समाजची शांतीपूर्ण होत असताना दुसरी एखादी राजकीय यात्रा येते डीजे मशीन्स घेऊन आणि ती मग वरती चढून हिरवा झेंडा उतरवते आणि मग अंधार पडायला लागला की हल्ला कर. एकच रणनीतीची गोष्ट एका ठिकाणी नाही अनेक ठिकाणी आम्ही पाहतोय. हे आमचं फॅक्ट फाइंडिंग, आमचा आतला आवाज अधिक बळकट करून म्हणतं की हे थांबवलंच पाहिजे. मेरठ आणि मुझफ्फरनगर मध्ये आम्ही पोहोचतो त्यावेळेला आम्ही पाहतो की आई वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊन त्यांचा प्रश्न काय असतो. मी अनेक ठिकाणी त्याची आठवण करते. कारण एक अंध पिता खाटेवर उभा राहून कसा बसा आम्हाला विचारतो कि हमारी कौम ने या आजादी आंदोलन में कोई योगदान नहीं दिया है. काय उत्तर देणार? मेरठ मधल्याच 1857च्या
त्या शहीदांचे नाव असलेल्या स्तंभासमोर आम्ही उभे राहतो, त्यावेळेला लक्षात येतं की त्यामध्ये सुद्धा हिंदू, मुस्लिम, दलित सर्व सामील होते. मुद्दा होता काडतुसाचा, पण त्यांनी सुद्धा धर्मभेद उतरू दिला नव्हता. अशा परिस्थितीमध्ये अशफाक उल्लाच्या समाधीवरती मी 18 डिसेंबरला गेले. काय सांगू आपण, मला वाटलं की चला अयोध्येमधली स्थिती पाहून येऊया. कारण खूप वर्षापूर्वी आम्ही देश बचाव देश बनाव यात्रा काढली, त्याचा समारोप फैजाबाद आणि अयोध्येमध्ये केला. त्यावेळेला एकेका मंदिराच्या महाराजांनी जे सांगितलं होतं की इथे कधी विवाद नव्हताच. राम नामचे गमछे मुस्लिम बुनकर आणत होते आणि झेंडूंची फुलं सुद्धा त्यांच्या शेतावरून येत होती. प्रत्येक मुसलमानाच्या घरामध्ये राम आणि केवटचा फोटो असतो. दीदी, मैंने जाकर झलक देखी एक एक मुस्लिम के घर में, तो सही में वस्तुस्थिति दिखाई. इस बार मैं गई तो क्या देखा, बहुत सुंदर मंदिर बना गया. लेकिन क्यों नहीं जनप्रतिनिधि चुन के आया मंदिर बनाने वालों का, क्योंकि हजारों घर ध्वस्त कर दी गई है और एक भी पैसा मुआवजा नहीं दिया गया है. आंखों में आंसू लाकर माझी समाज का एक पिता बता रहा था कि देखो दीदी, मेरा आधा घर टूटा है, मेरा आधा घर बचा है, उसमें मैं रह रहा हूं. मेरी एमए करने वाली बेटी कहां पढ़ेगी, मेरा आधा सामान बाहर गिरा हुआ है. क्या जवाब देंगे? उस रास्ते के सामने करोड़ों रुपये वाले करोड़पति बड़े बड़े मॉल्स और बिल्डिंग्स बनाते हुए हमने देखे. मैंने कहा ये कौन है? बोले ये तो राजस्थान गुजरात से आते हैं, जमीन खरीद रहे हैं, हम क्या करें. हमने देखा एक एक फेरी वाले से बात करते हुए ये दुकानें तोड़ी गई, उसको ऊपर से रंग देकर मेरा गांव मेरी अयोध्या, जय श्री राम सब कुछ लिखा था. और राम तो कहीं भी अपने दिल में हो सकता है, अपने पेड़ों में हो सकता है, सब में हो सकता है. लेकिन दुकानदारों ने कहा कि हमको 1 लाख रुपया हमारे बैंक अकाउंट में डाला और नए दुकान के लिए 20 लाख की मांग कर रहे हैं, तो हम तो नहीं कर सकते हैं, हम तो फेरी वाले बन गए. परमेश्वर नाम का एक युवा साधु मिला, ऐसा ही घूम रहा था. मैंने कहा क्यों भाई, तुम कोई मंदिर में नहीं रहते? बोले अरे भाई, मंदिर तो एक एक होटल बन गया है, वहां बैठने नहीं देते हैं. मैंने तो बचपन में मेरा परिवार छोड़ा और मैं बन गया साधु. मैं खुद को संत भी नहीं मानता. इतनी सुंदर विचार के साथ बात रखने वाला. मैंने पूछा तुम कहाँ सोते हो? बोले वो क्या, वो घाट पर मेरा बिस्तरा पड़ा है, मैं वहीं सोता हूं. तो खाते कहाँ हो? इस्कॉन वाले लंगर सेवा देते हैं तो मैं खा सकता हूं. अब बताइए, ये अपने अंदर की आवाज जब घूमती है तो कहीं ना कहीं अपने कविता में उतरती. मैं तो वही आवाज आज भी आपको थोड़ी सी झलक सुनानी चाहती हूँ, जिसको दिवाली अंकों में कविता के रूप में भेज देते हैं. हे राम, जय श्री राम नहीं, हे राम तुला सोडून गेला तो शहीद महात्मा, आजवर विवळताना भासतो आहे अहिंसक आत्मा. तुझ्याच गजराने होते अपारंपरिक हिंसा, तू जपशील का समभावी अयोध्येमध्ये अहिंसा. हे राम, एका रात्री तू मारशील का त्या नगरीत फेरफटका, दिसेल तुला राम नाम विणणाऱ्यांचा सलोखा. घर घर तस्विरीमध्ये पाशील बहुरंगी धर्माचा आविष्कार, तर नाकारशील तूही तुझाच जय जयकार. तेव्हाच होईल तुझ्यावर आरूढ राम राजांचा थरकाप, अयोध्येतून उमळेल मुक्त आवाज समतेचा पुरस्कार. साथीनो, आज खरोखर अयोध्या असेल की आणखी मेरठ मुझफ्फरनगर असेल, सर्वत्र अशा प्रकारे जेव्हा विभाजन होऊन आवाज उठतो आहे, त्यावेळेला कुठेतरी मतदाता नागरिक जागृत होतो आहे.
पण आपला आवाज हेच सांगतो आहे की हे सगळं थांबवण्यासाठी आपण केवळ मतदाता बनवून नाही करू शकत कार्य. आपल्याला परिवर्तन आणायचं असेल तर संविधान हातामध्ये घ्यायला पाहिजेच, पण ते मनामध्ये रुजवलं पाहिजे. आणि कुठेही अन्याय आणि अत्याचार होत असेल, एखाद्या महिलेवर असो की अल्पसंख्याक म्हणून ज्यांना हिणवलं जातं त्यांच्यावर असो. छत्तीसगड मधल्या ख्रिश्चनांच्या घरांना ध्वस्त केलं गेलं, आम्ही पोचलो तेव्हा काय पाहिजे? कोण आतमध्ये घुसून केवळ मानसिक शांतीसाठी त्यांनी एखादा धर्म स्वीकारला? बाबासाहेबांनी बुद्ध धर्म स्वीकारला होता, पण त्यासाठी त्यांची घरं उद्ध्वस्त केली जातात. तेव्हा आम्हाला कुठेतरी कोर्टापर्यंत रिपोर्ट पोहोचावा लागतो. आपण सर्व हा आपला आतला आवाज असेल तर तोच ताकद देईल हे समजून पुढे जाऊ शकतो, हेच आम्हाला वाटतं. गांधीजींची हीच तर प्रेरणा होती. आता रिचर्ड ॲटनबरोच्या फिल्मचा विचार मांडला गेला. अलीकडे अचानक मला पाहायला मिळालं फ्रीडम एट मिडनाइट ची हिंदी ट्रांसक्राइब करके दिखाई हुई फिल्म. क्या देखा? तिरंगा फडकवणारा, आजादी देणारा तो समारंभ सोडून महात्मा कुठे पोहोचले होते, अशा अवस्थेत पोहोचले होते. त्यावेळेला नेहरू चिंतित होऊन राहिले होते. सरदार पटेल काहीतरी मार्ग सुचवत होते. बॅरिस्टर जिना आणि सावरकर 2 राष्ट्रांची मागणी करत होते, कोणी प्रत्यक्ष कोणी अप्रत्यक्ष. महात्माजींनी काठी हातात घेऊन तिथपर्यंत जाणं केलं. त्या नोआखली मधली ती हजारोंची हिंसा त्यांना गप्प बसू देणारी नव्हती. आणि अशा परिस्थितीमध्ये तिथे जाऊन कोणी घर घ्यायला तयार नव्हतं. तेव्हा आपल्या 5-6 सहकाऱ्यांच्या सोबत ते ज्या भर पावसामध्ये झाडाखाली थांबले होते, ते चित्र पाहून आपलं मन रडल्याशिवाय राहत नाही. पण नुसतं रडून चालणार नाही. हिमतीने आजच्या परिस्थितीत सुद्धा आम्ही तसंच उभं राहू. जिथे जाण्याची गरज असेल तिथे पोहोचू. केवळ चुप्प बसणार नाही हे सांगणं स्वतःला हाच आपला आतला आवाज असला पाहिजे. कौन रोता है किसी और के खातिर ये दोस्त सबको अपनी काय पर रोना आया. अशी जर परिस्थिती असेल तर आपला आतला आवाज आपल्याला खरी दिशा दाखवत नाहीये हेच आपल्याला मान्य करावं लागेल. आणि हे अगदी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये जो आक्रोश उठतो आहे एक प्रकारच्या वंचनेचा, त्यातूनच प्रेरणा मिळेल अशा विश्वासाने कुठेतरी आपण विचारात घेतो. साने गुरुजी बसले होते ना उपोषणाला, तेव्हाच तर चोखा मिळाला, द्वार उघडलं गेलं. ते नसतं झालं तर संतांचं साहित्य खूप आहे यार, मराठीमध्ये आहे, त्याची मोठमोठी संमेलनं होत आहेत. पण त्या संतांचे विचार खरोखर समाजामध्ये रुजवण्यासाठी जर उपोषण करावं लागतं तर आजही आपली भूक प्यास, बेघर होणं, बेरोजगार होणं हे सर्व भोगत असलेल्या समुदायासाठी, समाजाच्या बहुसंख्याक कष्टकऱ्यांसाठी खरोखर आपण कसं उठवू रान याचा विचार आपला आतला आवाज सांगणारा असला पाहिजे. आपण सर्व कमी पडतो आहोत. मला तर फारच जाणवतं साने गुरुजी का गेले सोडून. कुठलं दुःख त्यांना एवढं घेरणारं झालं. आमच्या कार्यालयामध्ये समोर फोटो ठेवला लावून तर त्यांचे डोळे आपल्यावरती उभारलेले दिसतात, रोखलेले दिसतात. त्यांना हे जाणवत असेल ना की कुठे आपण कमी पडतो आहोत. साथींनो, आपणही जर कमी पडतो आहोत हा देश वाचवण्यासाठी, विषमतेपासून, विस्थापनापासून, विनाशापासून, तर मग आपला आतला आवाज हेच नाही का सांगणार की चला उठा, बसू नका स्वतःच्याच खोऱ्यामध्ये, आपल्यामध्ये गुंतून राहू नका. सर्व वंचित शोषित पीडितांचा एकजुटतेचा सत्याग्रही आवाज उठवण्यासाठी तुम्ही पुढे चला. आणि सत्याग्रह खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात, पण सर्वांनीच हे नागोराव कुंभारांनी लिहिलेलं सत्याग्रह नावाचं छोटंसं पुस्तक वाचणं फार आवश्यक आहे.
सत्याग्रही म्हणजे खरोखर निर्भयच असला पाहिजे. सत्याग्रही म्हणजे खरोखर विवेकाच्याच आधारावरती सत्य ईश्वराच्या लायकीचं असतं असं मानणारा असला पाहिजे. सत्याग्रही कुठल्याही प्रकारच्या समस्या सोडवण्याचं सामर्थ्य मला आहे, माझ्यात आहे असा मानणारा असला पाहिजे. किती किती वर्णन त्यांनी. सत्याग्रही मध्ये विरोधकांवर कोणत्याही प्रकारचा दबाव न आणता आपण परिवर्तन आणू शकतो अशा प्रकारची भावना आणि हिंमत असली पाहिजे. गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये जे केलं ते हेच केलं. उभी केली जनशक्ती, अपमान सहन नाही केला, परंतु फार मोठा अन्याय आणि क्रिमिनल ऍक्ट झालेल्या असताना सुद्धा शेवटी त्यांना माफी दिली आणि त्यातूनच तिथलं सगळं वातावरण तिथल्या राजाने सुद्धा बदललं. हे शक्य आहे की नाही ते आपण विचारात घेतलं तर आपला आवाज काय सांगेल की शेवटी हिंसेचं उत्तर हिंसेने देऊ शकत नाही. हिंसेचं उत्तर अहिंसेनेच दिलं पाहिजे आणि म्हणून सत्य आणि अहिंसेचा आपला आता आवाज जर आपल्याला ताकद देणारा असेल तर निश्चित आपणही सत्याग्रही बनू शकतो. लुई फिशरचं पुस्तक वाचलं तर आपल्या लक्षात येतं की एखाद्या उपोषणाला बसायचं असेल तरी सुद्धा आजूबाजूचे लोक खूप घेरतात. नका बसू, सोडा आता. आम्ही सुद्धा खूप अनुभवलंय. अगदी राजेंद्र सच्चर, कुलदीप नायर येऊन सांगायचे. उमा भारती सुद्धा पोचायची हॉस्पिटलमध्ये उपोषणानंतर आम्हाला अटक झाली असतात तेव्हा सांगावं लागायचं की बाबा तुम्ही आमचे समविचारी आहात, परंतु मंदिर मशिदीच्या याच्यात आम्ही नाही बरं का. ऐकावं लागायचं कुलदीप नायरजींचं, राजेंद्र सच्चरजींचं, पण कुठेतरी ठणकावून आपला आतला आवाज सांगतो आपल्याला की नाही, आत्ता नाही थांबायचं. त्यावेळेला तीच गांधीजींची सत्याग्रही प्रेरणा आपल्याला ताकद देत असते हे मला जाणवत असते. साथींनो, कशा प्रकारे आपण आज हे सर्व भोगत असताना वाचवू शकतो या देशाला हे सुद्धा कुठेतरी आतमध्ये प्रश्न खोलात जाऊन पाहणं आवश्यक आहे. जसं एखाद्या पाण्याची वस्तुस्थिती पाहिजे असेल तर ॲक्विफर्स पर्यंत पोहोचावं लागतं, जी धरोहर असते. अगदी तसंच आपल्या हृदयात झळकणारं पाणी काय सांगतंय, ते दूषित आहे, प्रदूषित आहे की अविरल निर्मल आहे याचाही विचार करावा लागतो. आणि ज्या वेळेला आम्ही विचार करतो, पोचतो जोशीमठ मध्ये उत्तराखंडाच्या, पोचतो वायनाड मध्ये केरळच्या, त्या वेळेला काय दिसतं? डिझास्टर, कलॅमिटी, नैसर्गिक आपदा. कोकणातलं निसर्ग वादळ असो की ओम्फी वादळ असो, केरळ मधलं नाही, हे सगळं जे काही निर्माण झालेलं आहे ते निसर्गाशी खेळ करणाऱ्या, खेळ खंडोबा करणाऱ्या आणि त्यातून जीवनावर आघात करणाऱ्यांचंच परिणामकारक वास्तव्य आहे. डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट मध्ये मी आताच बिहारमधून आले. रिटायर्ड जजेसनी सुद्धा मान्य केलं. आज त्या जनस्तंभ लोकशाहीच्या स्तंभावर जर वाळवी लागली असेल तर चालू जजेस मान्य करतील का की सर्व त्या आपदाच्या परिभाषेमध्ये, व्याख्येमध्ये येत आहे. आणि त्या व्याख्येवरून आपल्याला समजलं पाहिजे की कशा प्रकारे भोगता आहेत आणि कोण भोगत आहेत. ज्यांना बॉटल्ड वॉटर मिळतं 55 पैसे लिटरला कंपनी खरीदतात आणि 18 आणि 20 रुपये लिटरला विकतात. त्यांची काही गरज नाही विचार करण्याची. जे गाडीत बसतात आणि लगेच एसी लावू शकतात त्यांची काही चिंता नाही करण्याची. पण जे खरोखर निर्माते आहेत, हाय राईज बिल्डिंग्स बांधणारे, ते आज मरत आहेत. जे अन्नदाता आहेत त्यांच्या रोज 30 ते 50 आत्महत्या होतात. आमचा आतला आवाज हेच सांगतो की 735 शेतकऱ्यांनी शहादत स्वीकारली. संयुक्त किसान मोर्चाने 3 कायदे परतवून लावले. पुन्हा आता शेती व्यापार नीती तेच मुद्दे घेऊन पुढे आणणं चालू आहे तर चुप बसता येणार नाही. शहीदो आपके सपनों को मंजिल तक पहुंचाएंगे हा नारा देत देत आम्ही सर्व आपला आतला आवाज अधिक प्रखर करत असतो, कुठेतरी आम्हाला हिंमत देत असतो. हेच मी तर समजू शकतो.
पण अशा परिस्थितीमध्ये आपली युवा शक्ती, आपली महिला शक्ती, हिला जर खरोखर ह्या आतल्या आवाजाच्याच आधारे दिशा दाखवायची असेल, केवळ व्हॉट्सअप आणि डिजिटलायझेशनच्या माध्यमातून भ्रमित करायचं नसेल तर काय करायचं? एकीकडे सायबर क्राईम बद्दलचा संदेश ऐकत राहायचं आणि शेतीपासून शिक्षणापर्यंत सर्व काही ऑफलाईन करायचं. मी त्याला ऑफलाईन म्हणते, ते ऑनलाईन नसतं. आपण जे चालतो धरातळावर तेच खरं ऑनलाईन असतं. शब्दांनी सुद्धा भ्रमित करणं ज्या वेळेला बाहेरचा आवाज उठवणारे करत असतात, त्यावेळेला आपला आतला आवाज काय सांगतो? आपला आतला आवाज सांगतो धरातळाशी जोडून जगूया. तो महात्माजींचा संदेश होता, जो आपल्या सर्व आझादी आंदोलनातल्या शहीदांचा संदेश होता. आणि आज लडाखच्या संघर्ष यात्रेचा सुद्धा तोच संघर्ष आहे, तोच संदेश. कारण शेवटी आपण जर धरातळावरची एक एक इकाई, एक एक युनिट जे खरोखर विकेंद्रीकरणवादी अर्थव्यवस्था आली, तर त्याचा मुख्य आणि मूळ आधार होऊ शकते. 5वी अनुसूची असो, 60वी 6ठी अनुसूची असो, आपल्याला हवी आहे एकेका गावाची ग्रामसभेची ताकद. आपल्याला हवी आहे एकेका शहरातल्या वस्तीची, वॉर्डची, एकेका कोऑपरेटिव्ह सोसायटीची सुद्धा ताकद. जर त्यांना अधिकारच नसेल तर स्थानीय स्वराज्य संस्था असं खोटं नाव द्यायचं, हे गांधीजींच्या स्वराज्याच्या स्वप्नाचं भंगीकरण आहे. आणि म्हणून आपला आवाज हेच सांगतो की आज आपण लोकसभा सेमुची ग्रामसभा हे समजून घेऊया. आणि त्यासाठी आपण तळागाळापासूनच विकासाचं नियोजन व्हायला पाहिजे, जे प्रत्येकाची मूलभूत अधिकाराची बाब उठवेल, प्रत्येकाची जगण्याच्या अधिकारापोटी असलेली गरज भागवेल. या देशात कोणीही भूखा या भूकी राहणार नाही, असा 2005 पासून 2024 पर्यंतचा सुप्रीम कोर्टचा आदेश असताना जर लोक भुके पडलेले आहेत तर आपण चूप कसे बसू शकतो? आपला आतला आवाज हेच सांगत असताना दलित, आदिवासी युवा साथी कावड यात्रेमध्ये फिरताना दिसतात, झेंडे हातात घेऊन फिरताना दिसतात. त्या कावड यात्रेच्या बद्दल सुद्धा खरोखर काय म्हणावं? कावड यात्रेमध्ये चालणाऱ्या तरुणाला सुद्धा आपण हेच म्हणायला पाहिजे की तू दलित, तूच पीडित, संविधान गर्भगळीत, विझला महात्म्याचा प्राण, विरले बाबांचे दान, हेच का फलित? वाहत चालतो आहेस घेऊन एक रंगी सरकार संस्कार, तडफडत गेले माय बापाचे प्राण, तर तूच करशील ना अंत्यसंस्कार. नाचत भिजत गाजत पेलतो आहेस तो नशेचा भार, झेलत कावड यात्रेत सत्ता सत्याचा वार, विसरलास का जगण्याचा अधिकार? कावड यात्रेमध्ये, एकेका यात्रेमध्ये चालणाऱ्या या युवांना खरोखर आपण आपल्या संघर्ष आणि निर्माणाच्या यात्रेमध्ये कसे पुढे नेऊ शकतो, हाच आवाज आतून कुठेतरी प्रश्न विचारतो आहे आमच्या सारख्यांना. आणि आम्हाला हेच वाटतं की संविधानाच्या आधारावरती जीवन प्रणाली सुद्धा बदलणं आवश्यक आहे. मुठ्ठीभरांच्या हातात संपत्ती केंद्रित होता कामा नये असं सांगणारं संविधान, मार्गदर्शक सिद्धांत आहेत म्हणून ते जस्टिसिएबल नाहीत, कोर्टामध्ये त्याच्या आधारावरती लढू शकणार नाही असं सांगणारं संविधान. पण तो एक शब्द बदलण्यासाठी बाबासाहेबांनी म्हटलं होतं की मार्गदर्शक सिद्धांत मूलभूत अधिकारांमध्ये यावेत, आणि ते संविधान सभेने मान्य केलं नाही. पण आपण मान्य करतो ना, द स्टेट इज ड्युटी बाउंड टू फॉलो दोज डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. मग कशी काय विषमता आपण भोगू शकतो? कसा काय पर्यावरणाचा नाश आपण सहन करू शकतो? कसा काय ही वंचना आणि भुक्तभोगींना उपभोगींनी लूटमार करून मृत्यूच्या कगारावरती ढकलणं आपण मंजूर करू शकतो? आपण फक्त हेच म्हणणार की श्रमिकांवरती जो अन्याय होतो आहे तो सर्व दूर करण्यासाठी ज्यांची सेवा घेऊन, ज्यांनी बांधलेल्या घरामध्ये राहून जे कोणी भोगत आहेत सुख शांती, त्यांनाही बरोबर घेऊन पुढे जाणं आवश्यक असेल तर आपल्याला विकासाच्या अवधारणेच्या बद्दल आपला आतला आवाज काय सांगतो आहे ही अवधारणा बदलली पाहिजे. ही अवधारणा बदलली नाही
तर आपली ही धारणा की आपला देश स्वतंत्र आहे, तिरंगा फडकवत आहे, मग ते अंबानींच्याकडून घेतलेल्या कापडाचा असो की खादीचा असो, पण त्याच्यामधून आपण आपला देश वाचवणार आहोत ही खोटी ठरणार आहे. आमचा आतला आवाज साथींनो हेच सांगतोय की कुठल्याही प्रकारची हिंसा, अगदी मणिपूर पासून पॅलेस्टाईन पर्यंतची, आम्ही मान्य करणार नाही. संविधानामध्ये आंतरराष्ट्रीय परिस्थितीबद्दल सुद्धा शांतीचा आधार आणि शांतीचा पुरस्कार करायचा आहे. तर सत्तावादी जे काही करतायत ते करत असू दे, आपण समाजवादी बनून गांधी, ज्योतिबा, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई, फातिमा शेख, साने गुरुजी, सर्वांची प्रेरणा घेऊन पुढे जाऊया. हेच आजच्या यांच्या सर्वांच्या अनुभवाचं जे विश्लेषण समोर आलेलं आहे ते विश्लेषण, आणि माझाही व्यक्तिगत नाही पण एक सामूहिक असा आतला आवाज सांगतो आहे. एवढंच म्हणून मी आपली रजा घेते. धन्यवाद.